रेकॉर्ड ब्रेक उत्पादन. होय शेतकरी बांधवांनो, रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेणं होणार आता शक्य. तुमचं हळद असू, कापूस असू, सोयाबीन असू, अद्रक असू, कोणतेही पीक असू, कोणत्याही पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेणं होणार शक्य. तर ते कसं, ते जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आपलं तुम्ही जर हा व्हिडिओ इंस्टाग्राम, फेसबुकवर बघत असाल तर आपल्या आयडीला फॉलो करायला विसरू नका. युट्यूबवर बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर शेतकरी बांधव, जय हरी शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांनो, त्यासाठी मी आज घेऊन आलेलो आहे प्रोटेक कंपनीचं ग्रोफायटॉन. ग्रोफायटॉन काय? ग्रोफायटॉन हे इंडोमायक्रोरायझा व्हॅम. इंडोमायक्रोरायझा ही जैविक बुरशी आहे. ही जैविक बुरशी कसे कार्य करते, काय काम करते? तर ही जैविक बुरशी मुळ्यांभोवती मुळ्या तयार करण्याचं काम करते सोप्या भाषेत. म्हणजे हे मुळ्यापाशी धागे तयार करते आणि ते धागे जमिनीत खोलपर्यंत जातात. जिथपर्यंत मुळी जाऊ शकत नाही. मुळी समजा साधारणपणे 1 फुटापर्यंत जाते, तर ही त्याच्या पुढे 2 फूट 3 फूट म्हणजे याची लिमिट नाही. हिला जिथपर्यंत जाता येईल ही तिथपर्यंत जाते. बरं, नुसती जाऊन करते काय? ही जाऊन जमिनीत जे खाली राहिलेलं जे पाणी आहे, अन्नद्रव्य आहे, जे फॉस्फरस, झिंक, फेरस, सूक्ष्म अन्नद्रव्य, नायट्रोजन, युरिया, हे म्हणतात ना, हे पिकाला तिथून आणते आणि आणून तिथून घेऊन येते आणि पिकाला देते. पिकाला देताना कसे देते? पुन्हा ही मुळ्यांच्या डायरेक्ट आतमध्ये देते. त्यामुळे काय होतं? मुळ्यांची साईज पण वाढते. मग मुळ्यांची साईज वाढल्यामुळे मुळे अन्नद्रव्य घेण्याची तिची कॅपॅसिटी चांगली होते. आणि कॅपॅसिटी चांगली झाली म्हणजे आपलं पीक हे जरी समजा पाणी एखाद्या वेळेस काय होतं, 15-20 दिवस पाणी नाही पडत, तर त्या टायमात पीक सुकायला लागतं. तर त्या टायमात पीक सुकत नाहीये. म्हणजे त्या टायमात पण आपल्याला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन करून देण्याचं काम हे एंडोमायक्रोरायझा ही बुरशी करते, म्हणजे हे ग्रोफायटॉन करते. त्यासोबत इतर कार्य कसं करते? त्यासोबत आपली जी जमीन आहे, जमिनीला सुपीकता टिकून ठेवण्याचं काम करते. आपण रासायनिक खताचा वापर केल्यामुळं जमीन ही सुपीक राहिली नाहीये, कडक होत चाललेली आहे. तर याच्यामुळं काय होतं? ही जमिनीत मोकळी हवा खेळण्याचं काम सुद्धा करून देते आणि जमीन सुपीक ठेवण्याचं सुद्धा काम करते. एकदम याचे एक्सलंट रिझल्ट येतं. त्यासोबत जे जमिनीला आपल्या पिकाला बुरशीजन्य रोग लागतात, जसे की सड लागणे, मर लागणे व तसेच निमॅटॉड्स, ह्या रोगापासून पण आपल्या पिकाचं संरक्षण करण्याचं काम करते. एकदम याचे एक्सलंट रिझल्ट येतं. याचं वापरायचं प्रमाण कसं आणि केव्हा वापरायचं? याचं जे वापरायचं प्रमाण आहे, एकरी 4 किलो आपल्याला हे ग्रॅन्युअल मध्ये, एकरी 4 किलो याला आपल्याला भेसळ डोसामध्ये टाकायचं. त्याला सुरुवातीच्या टप्प्यात टाकलं तर एकदम एक्सलंट राहील. म्हणजे सुरुवातीपासून मुळ्या वाढतात, तेव्हापासूनच ही मुळ्यासोबत ही वाढत जाईल आणि आपलं पिकाला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आणून देण्याचं काम करेल. जर हे तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या इथे श्री हरिकृषी सेवा केंद्र, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटच्या समोर बस स्टँड रोड म्हणता इथे उपलब्ध आहे. आणि शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर ह्या गोष्टीवर विश्वास बसत नसेल की एंडोमायक्रोरायझा खरंच या पद्धतीने काम करते का, तर तुम्ही समजा तुमच्या इथे 2 एकर हळद आहे, तर तुम्ही 1 एकर हळदीला ग्रोफायटॉन वापरा आणि 1 एकरला वापरू नका. तुम्हालाच लक्ष देऊन जाईल की ग्रोफायटॉन वापरल्यामुळे आपल्या उत्पादनात किती वाढ झाली. पावसाचा जो समजा खंडन पडली, त्या पावसाच्या खंडन मध्ये सुद्धा आपलं पीक कसं राहिलं, हिरवागार राहिलं का सुकलं, हे तुम्हाला कळून जाईल. शेतकरी बांधवांनो, घ्यायला विसरू नका ग्रोफायटॉन. धन्यवाद. जय जवान, जय किसान.